तर मित्रांनो, अंड्यामध्ये प्रोटीन असतं आणि तसंच चिकनमध्ये प्रोटीन असतं, सोयाबीनमध्ये प्रोटीन असतं, पनीरमध्ये प्रोटीन असतं. पण प्रोटीनमुळे फक्त मसल वाढत नाहीत, प्रोटीनमुळे तुमचा फॅट लॉस सुद्धा होतो. ते कसं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही बोलाल की यार प्रथमेश, प्रोटीनमुळे मसल वाढतात हे आम्हाला माहिती आहे, पण प्रोटीनमुळे फॅट लॉस थोडी होतो. प्रोटीन खाताना जे एनर्जी लागते, जे पचवण्यासाठी क्षमता लागते, त्यामध्ये कॅलरीज बर्न होतात आणि त्यामुळे तुम्हाला फॅट लॉस होऊ शकतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर 100 कॅलरीजचा जर तुम्ही भात खात असाल आणि 100 कॅलरीज जर प्रोटीन खात असाल, तर प्रोटीन खाताना तुम्हाला फक्त 70 कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये जातील. का? कारण ते 20 ते 30 कॅलरीज ते थर्मिक इफेक्टमुळे कमी झालेले असतील. त्यामुळे उगाच नाही लोक प्रोटीनसाठी सपोर्ट करतात. प्रोटीन सगळ्यात जास्त तुम्ही खाल्लं पाहिजे. तुमच्या ताटामध्ये 2-3 अंडी, पनीर, चिकन तुम्ही काही ठेवू शकता, पण प्रोटीन तुम्ही खाल्लंच पाहिजे. त्यामुळे फॅट लॉस सुद्धा होतो, स्किन सुद्धा सुधारते, हेअरची क्वालिटी सुद्धा सुधारते आणि मसल तर वाढतात, ते तर आहेच. अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला नक्की फॉलो करा.